अजय आणि गोवर्धन हे सर्वात चांगले मित्र होते, अविभाज्य होते आणि नेहमीच साहस शोधत होते. एके दिवशी ते जंगलात फिरत असताना शक्तिशाली मित्रांच्या शोधात असलेल्या अंधारी राक्षस कर्णाने अजयला पाहिले आणि त्याचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. कर्णाचे सेवक त्या दोन्ही मित्रांना वेढून आले. काय घडत आहे हे गोवर्धनला लगेच कळले आणि त्याला कळले की त्याला जलद कृती करावी लागेल. त्याला त्याच्या आजोबांनी त्याला 1000 पर्वतांच्या ऊर्जेच्या शक्तीबद्दल सांगितलेले प्राचीन रहस्य आठवले. गोवर्धनने डोळे बंद केले, आपले मन केंद्रित केले आणि ऊर्जेचा वापर केला. तो शक्तीचा वापर करत असताना पृथ्वी थरथरू लागली. त्याच्या शरीरातून ऊर्जेच्या लाटा बाहेर पडू लागल्या आणि दुसऱ्या क्षणी अधिक बळकट होत गेल्या. त्यामुळे कर्ण आणि कर्णाची राक्षसी शक्ती पराभूत झाली. संतप्त आणि पराभूत कर्ण लज्जेने मागे हटला. अजय, जो आश्चर्याने पाहत होता, त्याने गोवर्धनकडे वळून त्याला घट्ट मिठी मारली. एकत्र ते जंगलातून बाहेर पडले, हसत आणि विनोद करत. त्यांचे बंधन पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले.